नमस्कार, जय हिंद भावांनो. अग्निवीर आर्मी रॅली भरती 2024 तर्फा आपल्या महाराष्ट्रातील ज्या मित्रांनो अग्निवीर आर्मी रॅली भरतीची लेखी परीक्षा झालेली आहे. यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची सुद्धा ज्या मित्रांनो लेखी परीक्षा झाली आहे. यारो नागपूरची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा पेपर झालेला आहे. त्याचबरोबर यारो पुणेचा सुद्धा आर्मी भरतीचा पेपर झालेला आहे. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा सुद्धा पेपर झालेला आहे. त्याचबरोबर यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा सुद्धा पेपर झाला आहे. तर महाराष्ट्रातील सर्वच अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा ज्या मित्रांनो लेखी परीक्षा ज्या मित्रांनो झालेली आहे. ठीक आहे, विद्यार्थ्यांचे मला वारंवार एकच कमेंट होती की सर महाराष्ट्राचा कटऑफ किती लागणार आहे यावर्षी, यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचा कटऑफ किती लागणार आहे, त्याचबरोबर यारो पुणेचा कटऑफ किती लागणार आहे, यारो मुंबईचा कटऑफ किती लागणार आहे, यारो नागपूरचा कटऑफ किती लागणार आहे, यारो कोल्हापूरचा कटऑफ किती लागणार आहे, यावर एक व्हिडिओ बनवा असे बरेच विद्यार्थ्यांचे डिमांड होते, बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर या टॉपिकवर तुम्ही व्हिडिओ बनवा. तर पहा मित्रांनो, फायनली आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दलच बोलणार आहे की अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा कटऑफ किती लागणार आहे आपल्या महाराष्ट्रात आणि सर्वच मित्रांनो यारोची माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि ग्राउंड भेटण्यासाठी तुम्हाला मित्रांनो किती मार्क असले पाहिजे, ग्राउंड भेटण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी किती मार्क भेटले पाहिजे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटणार आहे. तर ग्राउंडसाठी तुम्हाला किती मार्क पाहिजे मित्रांनो याबद्दल सुद्धा बोलणार आहे. किती मार्कावर तुम्हाला या ठिकाणी फिजिकल भेटणार आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन याबद्दल सांगणार आहे की महाराष्ट्राचा कटऑफ किती लागणार आहे सर्व शहराचा अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून मित्रांनो आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. ठीक आहे, तर पाच सर्वांसाठी मित्रांनो एक खुशखबर आहे. सर्व यारोसाठी, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो पुणे झालं, यारो मुंबई झालं, यारो नागपूर झालं, यारो कोल्हापूर झालं, तर सर्व यारोच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो एक खुशखबर आहे की यावर्षी मित्रांनो जास्त विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे, तर आतापासून तुमची फिजिकलची चांगली तयारी मित्रांनो या ठिकाणी चालू द्या. ठीक आहे, तर पहा मित्रांनो, कटऑफ सांगायच्या अगोदर मी तुम्हाला या ठिकाणी एक सांगून देतो की तुम्ही ज्या मित्रांनो तुमचा कोणता यारो येते तर हा मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या खाली मित्रांनो कमेंट करा, जेणेकरून मला सुद्धा कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या यारोतले विद्यार्थी या ठिकाणी बघत आहे. तुम्ही मित्रांनो कोणत्या यारोचा ज्या मित्रांनो पेपर दिला आहे तर तो यारो मित्रांनो या व्हिडिओ खाली कमेंट करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हाला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर भरतीबद्दल सांगून देतो. तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज ज्या मित्रांनो हा सर्वात मोठा यारो आहे. ठीक आहे, आणि सर्वच यारोचा तुम्हाला कटऑफ या ठिकाणी सांगणार आहे एक एक करून. ठीक आहे, तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी जवळपास मित्रांनो जागांचा जर आपण विचार केला, जेव्हा सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली निघते मित्रांनो कोणत्या यारोची, तर ते ज्या मित्रांनो भारतीय सेना जे आहे जागा दाखवत नाही की या यारोमध्ये बा एवढ्या जागा आहे. ठीक आहे, तर त्या ज्या मित्रांनो जागा दाखवत नसते, पण एक अंदाज असा आहे की ज्या जागा असते ह्या मित्रांनो 500 च्या 1000च्या दरम्यान ज्या प्रत्येक यारोमध्ये जागा खाली असते. ठीक आहे, तर जागेनुसार मित्रांनो या ठिकाणी कटऑफ लागणार एक लक्षात ठेवा. तर छत्रपती संभाजी महाराज नगर यारो आहे, तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो जागांचा जर विचार केला तर मोठा यारो आहे मित्रांनो हा. तर या ठिकाणी जवळपास 800 ते 900 ज्या मित्रांनो या ठिकाणी जागा खाली असू शकते आपल्या अंदाजानं. तर या ठिकाणी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तर इंडियन आर्मी भरतीमध्ये यावर्षी मित्रांनो असं त्यांनी केलं आहे की ज्या ठिकाणी जेवढ्या जागा असेल तर त्याच्या 15 गुणे त्या ठिकाणी फिजिकलसाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे, तर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आहे, या ठिकाणी जवळपास मित्रांनो 900 जर जागा असेल. ठीक आहे, तर 900 जर या ठिकाणी जागा असेल तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 15 गुणा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास केलं जाणार आहे. 900 गुणेला या ठिकाणी आपण 15 केला तर जवळपास 13,500 प्लस विद्यार्थ्यांचा या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. एवढ्या विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी कटऑफ किती लागणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी, तर 50 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते. 50 पैकी जर मित्रांनो 33 ते 35च्या दरम्यान तुम्हाला असेल तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. तुमचं या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, यापेक्षा 2 मार्कांना कमी सुद्धा लागू शकतो कटऑफ. 33 पेक्षा 31 जरी असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा. आणि 2 मार्कांनी मित्रांनो एक तर जास्तही लागू शकते किंवा 2 मार्कांनी कमी सुद्धा लागू शकते. ठीक आहे, 33 ते 35च्या दरम्यान तुम्हाला असेल तर फायनल तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होऊन जाणार आहे. 30 जरी असेल 31 जरी असेल तुम्हाला तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो फिजिकलची तयारी चालू ठेवा. ठीक आहे, त्यानंतर दुसरा जो यारो येते मित्रांनो तो येते यारो नागपूर. ठीक आहे,
तर यारो नागपूर या ठिकाणी मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला तर या ठिकाणी जवळपास 600 मित्रांनो या ठिकाणी जागा असू शकते। तर आपल्या अंदाजाने मित्रांनो मागच्या वर्षी जवळपास 600 ते 700 जागा यारो नागपूरला होते, ठीक आहे। तर यावर्षी सुद्धा मित्रांनो एवढ्याच या ठिकाणी जागा असू शकते। तर यारो नागपूरमध्ये जर आता या ठिकाणी 700 जागा असेल तर याच्या मित्रांनो 15 गुणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावण्यात येणार आहे। तर जवळपास 10,500 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 15 गुणेला ज्या मित्रांनो बोलावण्यात येणार आहे। 10,500 विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेमध्ये पास केलं जाणार आहे, ठीक आहे। आणि ते सर्वच विद्यार्थ्यांचं ज्या मित्रांनो सिलेक्शन होणार आहे, जर त्यांना फिजिकल काढलं, मेडिकल क्लिअर झाले, ठीक आहे, तर त्यांचंच मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर पहा या ठिकाणी यारो नागपूरला जवळपास 10,500 जर विद्यार्थी बोलावले तर या ठिकाणी कट ऑफ किती लागू शकतो लेखी परीक्षेचा, तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो 30 जरी असेल, ठीक आहे, तुम्हाला 30 किंवा 35च्या दरम्यान असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी फिजिकलची तयारी चालू ठेवा आणि डायरेक्ट तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, ठीक आहे। यापेक्षा तुमचे 2 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा फिजिकलची तयारी चालू ठेवा। 2 मार्काने कमी सुद्धा लागू शकते, 2 मार्काने जास्त सुद्धा लागू शकते, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो तिसरा जो यारो येते तो आहे मित्रांनो यारो पुणे, ठीक आहे। यारो पुणेमध्ये जर आपण मित्रांनो जागांचा जर विचार केला तर या ठिकाणी जर मित्रांनो 800 जरी जागा असल्या तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 15 गुणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावलं तर 12,000 विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलसाठी या ठिकाणी मित्रांनो बोलवू शकते यारो पुणेला, ठीक आहे। तर यारो पुणेमध्ये जे मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 32 जरी असेल 32 ते 36 पर्यंत या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे 50 पैकी, ठीक आहे। 50 प्रश्न होते आणि परीक्षेमध्ये 50 पैकी जर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी 32 ते 34 जरी प्रश्न बरोबर येत असेल तर तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे। आपापली तयारी चांगली चालू द्या, ठीक आहे। तर एवढा कट ऑफ या ठिकाणी यारो पुणेचा लागू शकतो, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो आपण यारो मुंबईचा या ठिकाणी विचार केला, ठीक आहे। यारो मुंबईला जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला तर या ठिकाणी जवळपास मित्रांनो 700 जरी जागा असेल यारो मुंबईला, 700 जरी या ठिकाणी जागा असल्या तर या ठिकाणी 15 गुणा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलावलं जाणार आहे, ठीक आहे। जवळपास या ठिकाणी 10,500 प्लस विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलसाठी बोलावण्यात येणार आहे, लेखी परीक्षेमध्ये पास करण्यात येणार आहे। या ठिकाणी जर मित्रांनो आपण कट ऑफचा जर विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी जवळपास 31 जरी असेल, 31 किंवा 35च्या दरम्यान जर असाल, 50 पैकी जर तुम्हाला या ठिकाणी 31 जरी बरोबर असेल तर तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होऊ शकते। एवढा कट ऑफ यारो मुंबईचा लागू शकतो, ठीक आहे। 50 प्रश्न परीक्षेला आले होते, विचारले होते, 50 पैकी जर मित्रांनो तुमच्या या ठिकाणी 31-32 जरी प्रश्न बरोबर येत असेल तर तुमचं डायरेक्ट या ठिकाणी सिलेक्शन होऊ शकते, ठीक आहे। एवढा कट ऑफ या ठिकाणी यारो मुंबईचा लागू शकतो। त्यानंतर मित्रांनो यारो कोल्हापूर आहे, ठीक आहे। यारो कोल्हापूरमध्ये जर मित्रांनो आपण जागांचा जर विचार केला या ठिकाणी सुद्धा मित्रांनो 600 जरी जागा असल्या तर या ठिकाणी 15 गुणे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पास करण्यात येणार आहे, बोलावण्यात येणार आहे फिजिकलसाठी। तर 10-10,500 विद्यार्थ्यांना या ठिकाणी फिजिकलसाठी पास केलं जाणार आहे, ठीक आहे। जर समजा 700 जागा जरी या यारोमध्ये असेल तर, ठीक आहे। तर आपल्या अंदाजाने मित्रांनो मी तुम्हाला जागा सांगत आहे मागच्या भरतीच्या अंदाजावरून, ठीक आहे। तर यावर्षी जर मित्रांनो आपण यारो कोल्हापूरमध्ये जर बघितलं तर जवळपास 10,500 विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो ते फिजिकलसाठी पास करू शकते, ठीक आहे। आणि यावेळेस जे मित्रांनो कट ऑफ किती लागणार आहे यारो कोल्हापूरचा तर 50 प्रश्न परीक्षेला विचारले होते, 50 पैकी जर मित्रांनो तुमचा यारो कोल्हापूरमध्ये 31 जरी प्रश्न बरोबर येत असेल किंवा मग मित्रांनो तुमचे 35 प्रश्न जरी बरोबर येत असेल 50 पैकी तर तुमचं या ठिकाणी डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। तर एवढा कट ऑफ मित्रांनो यारो कोल्हापूरचा लागू शकतो, ठीक आहे। तर पहा मित्रांनो आतापासून तयारी चांगली चालू द्या, एवढाच मित्रांनो कट ऑफ लागणार आहे। तुम्ही कोणत्या यारोचे असाल मित्रांनो, तुमचे 30-32 जरी प्रश्न बरोबर येत असेल 50 पैकी तर तुमची जी मित्रांनो फिजिकलची तयारी जबरदस्त चालू द्या, ठीक आहे। एवढाच कट ऑफ लागणार आहे तर डायरेक्ट तुमचं या ठिकाणी मित्रांनो सिलेक्शन होणार आहे। 32 जरी तुमचे प्रश्न बरोबर येत असेल तर 50 पैकी, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, मी महाराष्ट्रातील सर्व यारोची भरतीबद्दल अपडेट देत असतो। आणि जेव्हा सुद्धा आता अग्निवीर आर्मी रॅली भरती येणार आहे मित्रांनो, ग्राउंड चालू होणार आहे तर मी त्या ठिकाणी स्वतः मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी येणार आहे, ठीक आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती की महाराष्ट्रातील यारोचा कट ऑफ किती लागणार आहे आर्मी भरतीचा, ठीक आहे। तर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, ठीक आहे। आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। तर आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।